आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण काय म्हणतात त्याला अशा काही स्रोतांवर बोलणार आहोत ज्यात आपल्या डिजिटल सवयींबद्दल एक खूप केंद्रित आणि मला वाटतं तातडीचा संदेश आहे. हो, आणि ह्या स्रोतांमध्ये या समस्येला एक नावही दिलं आहे, डिजिटल कैद, डिजिटल कॅप्टिव्हिटी. अगदी. आणि त्यांचा मुख्य दावा तर म्हणजे धक्कादायकच म्हणायला हवा की या कैदेची किल्ली तंत्रज्ञानाकडे नाहीये. नाही, ती आपल्या हातात आहे. म्हणजे आपली पकड सोडण्याच्या आपल्या क्षमतेत आहे. ही मांडणी खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे तंत्रज्ञानावर बोट दाखवण्याऐवजी सरळ आरसा आपल्या समोर धरलाय. बरोबर. आणि हे फक्त माहितीसाठी नाही असं वाटतं, हे कदाचित कृतीसाठी आवाहन आहे. अगदी. तर आज आपला उद्देश काय आहे तर ह्या स्रोतांमध्ये वापरलेली जी मुख्य रूपक कथा आहे ती समजून घेणं, त्यांनी मांडलेली समस्या स्पष्ट करणं आणि मग त्यांनी जो स्वातंत्र्याचा मार्ग सुचवला आहे तो तपासणं. आणि विशेषतः ती जबाबदारी व्यक्तीवर कशी येते यावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. बरोबर. आणि सुरुवात होते एका काय म्हणतात त्याला अत्यंत परिणामकारक रूपक कथेने जी संपूर्ण चर्चेला एक दिशा देते. ती माकडाच्या सापऱ्याची गोष्ट. बरोबर. नेमकेपणाने कल्पना अशी आहे की आपण त्या माकडासारखे आहोत जे एका अरुंद तोंडाच्या बरणीत अडकलंय. का? कारण ते आतले शेंगदाणे सोडायला तयार नाही. हातात टाकला जातो, शेंगदाणे मुठीत पकडले जातात आणि मग ती मूठ बरणीच्या तोंडापेक्षा मोठी होते. अडकला. आणि ती पकडच त्यांच्यासाठी सापळा बनते. त्यांना फक्त हात उघडायचा आहे, शेंगदाणे सोडून द्यायचे आहेत. पण तसं होत नाही. खरं आहे, त्यांची स्वतःची पकडच त्यांना कैद करते. हे रूपक लगेचच चर्चेला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. कसं काय वेगळ्या पातळीवर? कारण हे थेट आपल्या निवडीवर, आपल्या मूल्यांवर बोट ठेवतं. दोष तंत्रज्ञानाचा नाहीये, तर आपल्या आसक्तीचा आहे. अगदी. म्हणजे हे डिजिटल संघर्षाला तंत्रज्ञानाची समस्या म्हणून बघत नाही, तर आपल्या अंतर्गत मूल्यांकनाची म्हणजे इंटरनल अकाउंटेबिलिटीची गोष्ट म्हणून बघतं. बरोबर. आपण त्या क्षणिक छोट्या समाधानासाठी खरं स्वातंत्र्य गमावून स्वतःलाच कैद करून ठेवलं आहे. निश्चितच. आंतरिक जबाबदारी यावर थोडं अधिक बोलूया का? जर आपण या रूपकात्मक शेंगदाण्यांना धरून अडकलो आहोत तर डिजिटल जगात या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आपण नक्की कशाला इतके घट्ट चिकटून आहोत? स्रोत याबद्दल अगदी स्पष्ट आहेत. त्याला म्हणतात क्षणिक बक्षिसं, फ्लीटिंग रिवॉर्ड्स. अच्छा. ऑनलाईन मिळणारे तात्पुरते समाधान, जसे की लाईक्स, सकारात्मक कमेंट्स, नोटिफिकेशन्सचा तो सततचा प्रवाह किंवा ते न संपणारा स्क्रोलिंग. म्हणजे नेहमीचे संशयित घटक असं म्हणता येईल. यात नवीन काय आहे? आपल्याला माहीतच आहे की या गोष्टी वेळ खातात. बरोबर. पण स्रोत म्हणतात की हे फक्त वेळ खाणाऱ्या गोष्टी नाहीत, ते फक्त आपलं लक्ष विचलित करत नाहीत, तर ते तात्काळ समाधानाच्या शोधाच्या एका चक्राला चालना देतात. आपण सतत पुढच्या हिटच्या, पुढच्या बक्षिसाच्या शोधात असतो. ठीक आहे. म्हणजे आपण या क्षणिक समाधानाच्या, या तात्पुरत्या बक्षिसांच्या मागे धावतोय. पण याची किंमत काय आहे? या डिजिटल बरणीत हात अडकून ठेवताना आपण नक्की काय गमावतोय, काय किंमत मोजावी लागते या स्रोतांनुसार? स्रोत हे अतिशय थेटपणे सांगतात, खरं तर किंमत आहे अर्थपूर्ण जीवन गमावणे, मिनिंगफुल लाईफ. अर्थपूर्ण जीवन, हा खूप मोठा आणि गंभीर दावा वाटतो मला. आहेच. त्यांचं म्हणणं आहे की सतत अशा वरवरच्या गोष्टींमध्ये गुंतून राहिल्यामुळे आपण नकळतपणे जीवनातील खोल आणि अधिक समृद्ध करणाऱ्या भागांपासून दूर जातो. म्हणजे नक्की काय? उदाहरणार्थ म्हणजे खोल नातेसंबंध असतील, लक्ष केंद्रित करून काम करण्याची क्षमता असेल, शांतता असेल किंवा सर्जनशीलता, या सगळ्यांपासून आपण दूर जातो. आणि ते या चिकटून राहण्याच्या स्थितीला थेट जोडतात एका संकल्पनेशी, ज्याला ते म्हणतात डिजिटल डिप्रेशन. डिजिटल डिप्रेशन. हो. आणि स्पेलिंगमध्ये DEPRESSION असे 2 S वापरले आहेत. हे मुद्दामून केलेलं दिसतंय. नक्कीच जणू काही त्यांना डिप्रेशन या शब्दाचा अर्थ दाब, प्रेशर आणि निराशा, सॅडनेस यांच्या मिश्रणातून आलेला डिजिटल थकवा असा दर्शवायचा आहे. हो, हा मुद्दा महत्वाचा आहे. तर मग ते या डिजिटल डिप्रेशनचं वर्णन कसं करतात? हे क्लिनिकल डिप्रेशन सारखं आहे की काहीतरी वेगळं? याची लक्षणं काय सांगतात ते, विशेषतः डिजिटल संदर्भात? महत्वाचा मुद्दा आहे की स्रोत याला औपचारिक वैद्यकीय निदान म्हणून सादर करत नाहीत. ही क्लिनिकल डिप्रेशन नाहीये. ठीक आहे. वैद्यकीय स्थिती नाही, तर एक अनुभवजन्य स्थिती.
बरोबर. त्याऐवजी ही एक काय म्हणता येईल व्यापक मानसिक आणि भावनिक थकव्याची स्थिती आहे. कशामुळे येते ही? सतत डिजिटल जगात प्रमाणीकरण म्हणजे व्हॅलिडेशन शोधण्याच्या सवयीतून आणि त्यामुळे वास्तविक जीवनापासून जो दुरावा निर्माण होतो त्यातून आलेला हा थकवा आहे. आणि याची लक्षणं कशी ओळखायची? काय दिसतं? मुख्य लक्षण म्हणजे आपल्याच डिजिटल लालसेचे कैदी असल्यासारखं वाटणं, प्रिझनर ऑफ अवर ओन डिजिटल ग्रीड. स्वतःच्याच लालसेचे कैदी. बापरे, हे खूप प्रभावी वर्णन आहे. हो ना. आणि याची इतर लक्षणं म्हणजे एक प्रकारची सततची अस्वस्थता, डिव्हाइसपासून दूर असताना चुकल्यासारखं वाटणं. पण गंमत म्हणजे स्क्रोलिंग करत असतानाही एक प्रकारची पोकळी किंवा निरर्थकता जाणवणं. हे अनेकांना नक्कीच पटण्यासारखं असेल. म्हणजे फक्त मी माझा फोन खूप वापरतो या सवयीच्या पलीकडे जाऊन माझ्या ऑनलाईन वागण्यामुळे मला आतून थकल्यासारखं रिकामं वाटतंय, ह्या अधिक खोल पातळीवरचा हा विचार आहे. अगदी. आणि हे पुन्हा त्या आंतरिक जबाबदारीच्या कल्पनेवर जोर देतं. स्वतःच्याच लालसेचे कैदी आपणच स्वतःला अडकवून ठेवलं आहे. पण ठीक आहे, जर आपल्याला हे कळतंय की ही बक्षिसं क्षणिक आहेत आणि त्याची किंमत अर्थपूर्ण जीवन आहे, तर मग त्यांना सोडून देणं इतकं अवघड का असतं? तो हात उघडणं, ती पकड सोडणं इतकं कठीण काय? आपण अर्थपूर्ण जीवनाऐवजी तात्पुरतं समाधान का निवडतो? इथेच आपल्याला त्या सापळ्याच्या रचनेकडे अधिक बारकाईने पाहावं लागेल. अच्छा. स्रोत हे स्पष्ट करतात की अडचण फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या कमतरतेत नाहीये, तर या प्लॅटफॉर्मच्या रचनेतही आहे. ते आपल्या मानसिक त्रुटींचा, कॉग्निटिव्ह बायसेसचा हुशारीने वापर करतात. कशा प्रकारे? कोणती मानसशास्त्रीय यंत्रणा इथे काम करते, जरा सांगाल का? ती क्षणिक बक्षिसं म्हणजे लाईक्स, कॉमेंट्स, नवीन पोस्ट्स, ती अनेकदा अशा वेळी मिळतात ज्याला मानसशास्त्रज्ञ म्हणतात व्हेरिएबल रिइन्फोर्समेंट शेड्यूल. व्हेरिएबल रिइन्फोर्समेंट शेड्यूल म्हणजे पुढचं बक्षीस कधी मिळेल हे आपल्याला नक्की माहीत नसतं, अनिश्चित असतं. जसं स्लॉट मशीन काम करतं तसं काहीसं. अच्छा. त्यामुळे कधीतरी बक्षीस मिळेल या आशेने आपण तपासत राहतो, सतत प्रयत्न करत राहतो. बरोबर. हे आपल्या मेंदूला सतत त्या पुढच्या छोट्या समाधानाची अपेक्षा करण्यासाठी प्रशिक्षित करतं. म्हणजे ही फक्त एक वाईट सवय नाहीये, हे जवळजवळ एक न्यूरोलॉजिकल पातळीवर तयार झालेलं चक्र आहे. बऱ्यापैकी तसंच. आपण नकळतपणे तंत्रज्ञानाद्वारेच असं प्रशिक्षित झालो आहोत की आपण त्या तात्काळ अनिश्चित मिळणाऱ्या बक्षिसाला कदाचित दीर्घकालीन समाधान किंवा शांततेपेक्षा जास्त महत्त्व देतो. आणि ती अनिश्चितताच आपलं लक्ष वेधून घेण्याचं एक प्रभावी साधन बनतं. आणि मग यात भर पडते फोमोची, फिअर ऑफ मिसिंग आउट. हो, फोमो, काहीतरी महत्त्वाचं चुकवण्याची भीती. त्यामुळे आपण सतत स्क्रोल करत राहतो, जरी आपल्याला माहीत असलं की यातलं 99% आपल्या अर्थपूर्ण जीवनाशी संबंधित नाहीये तरी सुद्धा. निश्चितच. फोमो बरोबरच कन्फर्मेशन बायस सारख्या गोष्टीही भूमिका बजावतात. म्हणजे आपल्याला जे आधीच पटलेलं आहे त्याला जुजारा देणारी माहितीच शोधण्याची किंवा स्वीकारण्याची आपली प्रवृत्ती डिजिटल जग हे सोपं करतं. हे सगळं मिळून तर अरे देवा, आपल्या विरोधात काम करणारी एक प्रचंड शक्ती वाटतेय. ही संपूर्ण रचनाच आपल्याला अडकवून ठेवण्यासाठी बनवल्यासारखी आहेच. आणि म्हणूनच कैद हा शब्द वापरला जातो. आणि तरी इथे स्रोत एक महत्वाचा आणि कदाचित अनपेक्षित वळण घेतात, नाही का? हो. ते हा एक खूप ठाम दावा करतात की बदल घडवण्याची खरी शक्ती कुठे आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्याची गुरुकिल्ली कुठे आहे. हो. आणि हा कदाचित या स्रोतांमधला सर्वात महत्वाचा आणि काहीसा वादग्रस्त मुद्दा आहे. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की मुक्त होण्याची शक्ती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नाही, अल्गोरिदममध्ये नाही किंवा सरकारी नियमांमध्येही नाही. हे खूप मोठं विधान आहे, कारण सध्या जगात जी चर्चा सुरू आहे ती बऱ्याचदा अल्गोरिदम कसे जबाबदार आहेत, कंपन्यांची नैतिक जबाबदारी काय किंवा सरकारने काय नियम आणावेत यावर केंद्रित असते, म्हणजे सिस्टमिक बदलांवर. बरोबर. पण या स्रोतांचा भर पूर्णपणे वेगळ्या दिशेने आहे. ते म्हणतात की सिस्टमिक बदलांची किंवा कंपन्या सुधारण्याची वाट पाहणं व्यर्थ आहे. गुरुकिल्ली आपल्या हातात आहे, इथे, आत्ता. पण यामुळे सिस्टमिक दबावाकडे दुर्लक्ष होत नाही का? आपल्याला अडकवून ठेवण्यासाठी तयार केलेल्या मोठ्या मानसिक आणि आर्थिक यंत्रणांकडे दुर्लक्ष केल्यासारखं नाही का? हे स्रोत याबद्दल काही बोलतात का? नाही. ते परिस्थितीची आव्हानं नक्कीच मान्य करतात. ते नाकारत नाहीत की बाहेरून प्रचंड दबाव आहे. पण त्यांचा आग्रह आहे की अंतिम निर्णय सहभागी व्हायचं की नाही आणि कसं व्हायचं हा आपला असतो. अच्छा. त्यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यासाठीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट अंतर्गत आहे. डिव्हाइसवरील त्या डिजिटल शेंगदाण्यांवरील आपली पकड सोडण्याचा.
एक जाणीवपूर्वक निर्णय घेणं. एक जाणीवपूर्वक निर्णय म्हणजे एका क्षणी ठरवणं की बास आता हे सोडायचं, इतकंच साधं. हो, हा एक निर्णायक क्षण म्हणून मानला जातो. अर्थात हा निर्णय टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज भासेल हे उघड आहे, पण सुरुवात त्या एका ठाम निवडीने होते. हा हळूहळू कमी करण्याचा कार्यक्रम नाहीये, तर एक मूलभूत मानसिक बदल आहे. चिकटून राहणं थांबवण्याचा निर्णय, पकड सोडण्याचा निर्णय. तुमचं म्हणणं पटलं. जरी बाह्य दबाव प्रचंड असला तरी आपलं वैयक्तिक सार्वभौमत्व, आपली निवड करण्याची क्षमता हीच अंतिम सीमा आहे, असा त्यांचा युक्तिवाद दिसतोय. नेमकेपणाने. हे ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण प्रत्यक्षात आणायला प्रचंड धैर्य आणि आत्मजागरूकता लागेल. तर मग हे सगळं एकत्र आणल्यावर या स्रोतांची अंतिम मागणी काय आहे असं म्हणता येईल? जर कोणी खरोखरच या डिजिटल कैदेतून बाहेर पडू इच्छित असेल तर त्यांच्याकडून कोणत्या कृतीची किंवा मानसिक बदलाची अपेक्षा आहे? मला वाटतं अंतिम मागणी धैर्याची आहे. धैर्य आणि आत्मजागरूकता यांचं मिश्रण. धैर्य? हो. पहिली पायरी म्हणजे हे ओळखण्याचं धैर्य की ज्या डिजिटल गोष्टींना, त्या तात्पुरत्या समाधानांना, त्या मान्यतेला आपण कळत नकळत महत्त्व देतो, त्या प्रत्यक्षात आपल्या पिंजऱ्याचे गज असू शकतात. म्हणजे ज्याला आपण बक्षीस समजत होतो त्यालाच सापळा म्हणून पाहण्याची क्षमता विकसित करणं हे सोपं नाहीये. अजिबात नाही. आणि मग पुढचं पाऊल म्हणजे ते सोडून देण्याचं धैर्य दाखवणं. याचा अर्थ आहे त्या तात्पुरत्या समाधानाच्या सोप्या आकर्षणापेक्षा काहीतरी अधिक खोल, अधिक अस्सल निवडणं, जरी ते सुरुवातीला कठीण वाटलं तरी. ठीक आहे, हे कसं करायचं या प्रश्नाकडे आपल्याला घेऊन जातं. जर कोणी या संकल्पना समजून घेऊन कृती करायला तयार असेल तर स्रोत कोणत्या साधनाकडे किंवा मार्गाकडे निर्देश करतात? या मोठ्या आंतरिक बदलासाठी काही मार्गदर्शन आहे का त्यांच्याकडे? हो, नक्कीच आहे. ते एका विशिष्ट सुरुवातीच्या बिंदूकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मोठ्या डिजिटल डिप्रेशन नावाच्या मालिकेतील एक महत्त्वाचा भाग आहे चॅप्टर 0 वेकअप. चॅप्टर 0 वेकअप, जागे व्हा, नावच बोलकं आहे. बरोबर. आणि त्याचा उद्देश हाच आहे की या कैदेतून आपलं जीवन कसं परत मिळवायचं याचं व्यावहारिक मार्गदर्शन करणं. ती पकड कशी सोडायची, ते चक्र कसं तोडायचं हे शिकवणं. ठीक आहे, पण यात नक्की काय असू शकतं? म्हणजे तो जाणीवपूर्वक निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ठोस सल्ले किंवा पद्धती आहेत का? काही उदाहरणं? स्रोत सूचित करतात की हा चॅप्टर 0 फक्त तात्विक नाहीये, तो त्या मानसिक बदलाला टिकवण्यासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक चौकट पुरवतो. उदाहरणार्थ काय असू शकेल त्यात? उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन सवयी आणि वेळापत्रक, रुटीन ज्याला म्हणतो, ते जाणीवपूर्वक पुन्हा डिझाईन करणं. नोटिफिकेशन्सचं व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट धोरणं ठरवणं, म्हणजे फक्त सगळं बंद करणं नव्हे, तर कोणते अलर्ट खऱ्या अर्थाने आपल्या अर्थपूर्ण जीवनाच्या ध्येयाला पूरक आहेत हे ठरवून तेवढेच चालू ठेवणं. अच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष जगातले छंद किंवा समोरासमोरचे सामाजिक संबंध यांच्याशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यावरही भर असू शकतो. म्हणजे आधी पकड सोडण्याचं धैर्य आणि मग त्या रिकाम्या झालेल्या जागेत काहीतरी सकारात्मक आणि अर्थपूर्ण निर्माण करण्याची शिस्त. निश्चितच अशीच प्रगती दिसतेय तत्वज्ञानातून जगण्याच्या एका नव्या पद्धतीच्या व्यावहारिक रचनेकडे. आणि हे प्रयत्न फक्त स्थानिक पातळीवरचे नाहीत, बरोबर? असं काही वाटलं मला तुमच्या बोलण्यातून. या स्रोतांच्या किंवा या चळवळीच्या व्यापकतेबद्दल काही उल्लेख आहे का? नक्कीच उल्लेख आहे. याची पोहोच जागतिक असावी असं स्पष्ट हेतू दिसतोय. स्रोत आवर्जून नमूद करतायत की महत्त्वाची सुरुवातीची सामग्री म्हणजे तो वेकअप अध्याय तो तब्बल 9 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. 9 भाषांमध्ये? अरे वा! म्हणजे हे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अगदी. एका समर्पित चॅनलवर हे उपलब्ध आहे आणि त्यांचं ध्येय पण स्पष्टपणे सांगितले आहे. डिजिटल युगात खरं स्वातंत्र्य अनुभवण्यास तयार असलेल्या जगभरातील कुटुंबांपर्यंत पोहोचणं. जगभरातील कुटुंब हा शब्दप्रयोग महत्त्वाचा वाटतो. म्हणजे ते याला केवळ वैयक्तिक समस्या म्हणून नाही बघत, तर कुटुंब आणि समुदायाच्या स्वास्थ्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणून पाहत आहेत. बरोबर. हे डिजिटल कैदेला एका संभाव्य सामाजिक संकटाच्या रूपात सादर करतंय, जे जागतिक स्तरावर कुटुंबांच्या जडणघडणीवर आणि संबंधांवर परिणाम करतंय. आणि यामुळेच कदाचित स्रोतांमध्ये नमूद केलेलं ते अंतिम ध्येय इतकं महत्त्वाचं ठरतं, जे खूप आशादायक आणि सामूहिक कृतीवर भर देणारं वाटतं. हो, ते वाक्य असं आहे, चला एकत्र बदलूया आणि अधिक जीवन वाचवूया. लेट अस ट्रान्सफॉर्मिंग टुगेदर अँड रेस्क्यू मोर लाईव्स. चला एकत्र बदलूया. हे खूप प्रभावी आहे.
हे वैयक्तिक पातळीवरच्या मुक्तीला एका मोठ्या सामायिक चळवळीचा भाग म्हणून बघतं. जणू काही हा जागतिक कल्याणासाठीचा एक एकत्रित प्रयत्न आहे. नेमकेपणाने हे आपल्या सवयी बदलण्याच्या खाजगी कृतीला एका मोठ्या अधिक असल गोष्टीकडे परत जाण्याचा सामायिक प्रवासाशी जोडतं. आणि जर ऐकणाऱ्यांना यात अधिक रस असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा या प्रवासात सहभागी व्हायचं असेल, तर त्यासाठी स्रोत काही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देतात का? कुठे जायचं, काय करायचं? हो, देतात. अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि चालू संसाधने व समुदायाशी जोडलेले राहण्यासाठी ते थेट मार्ग सुचवतात. त्यांनी डिजिटल डिप्रेशन नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिलाय. आणि 2 विशिष्ट यूट्यूब हँडलचा पण उल्लेख आहे वाटतं, @विश्रामीदा आणि @digital.depression. बरोबर, जिथे विशेष सामग्री, अपडेट्स आणि या विषयावरील भविष्यातील पुस्तकं प्रकाशनांबद्दल माहिती मिळेल असं सांगितलं आहे. थोडक्यात तो सुरुवातीचा जाणीवपूर्वक निर्णय घेतल्यानंतर पुढे जाण्यासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी ही एक सपोर्ट सिस्टम आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्तम. तर या सगळ्या चर्चेचा समारोप करताना मला वाटतं ऐकणाऱ्यांसाठी मुख्य निष्कर्ष हाच आहे की डिजिटल कैदेतून खऱ्या डिजिटल कल्याणाकडे जाण्याचा मार्ग तो पूर्णपणे आपली त्या क्षणिक डिजिटल बक्षिसांवरील पकड ढिली करण्याच्या धैर्यावर अवलंबून आहे. हो, यासाठी त्या एका महत्त्वाच्या निवडीची जाणीव असणं आवश्यक आहे. कदाचित प्रत्येक वेळी डिव्हाइस हातात घेताना ती जाणीव जागृत ठेवावी लागेल. आणि जर आपण हे स्रोतांमध्ये मांडलेल्या मोठ्या चित्राशी जोडलं तर हा विचार खूप मूलगामी आहे. ते सुचवतात की मुख्य अडथळा तंत्रज्ञान नाही किंवा कंपन्या नाहीत, तर आपलं स्वतःचं मन आहे, आपली सवय. अगदी. गोष्टी सोडून देण्यास आपला होणारा मानसिक विरोध, ते लाईक्स, ती नोटिफिकेशन्स, ते न संपणारं स्क्रोलिंग, ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा गरजेच्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्या खरं तर नकळतपणे आपल्याला कैद करतायत. आपण कशाला महत्त्व देतो, विशेषतः आपल्या मौल्यवान अवधानाला, अटेन्शनला, याचं मूलभूत पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे असं हे स्रोत सांगतात. बरोबर. हे निश्चितपणे आपल्याला एका शक्तिशाली आणि कदाचित थोडं अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावतं. स्रोतांनी ती क्षणिक बक्षिसं स्पष्टपणे ओळखली आहेत. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जीवनातील सर्वात अर्थपूर्ण भाग कोणता आहे आपल्यासाठी? ती खरी चिरस्थायी मूल्य कोणती? कदाचित खोल नातेसंबंध असतील, सर्जनशीलता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता किंवा फक्त मनाची शांतता. यापैकी कोणत्या गोष्टीला सध्या धोका निर्माण होत आहे? कशामुळे? तर कारण ते डिजिटल शेंगदाणे सोडून देण्याचा तो एक जाणीवपूर्वक निर्णय घेण्याचं धैर्य दाखवलं जात नाहीये म्हणून. त्या छोट्या तात्पुरत्या समाधानासाठी न कळतपणे कशाचा त्याग होत आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जो या स्रोतांच्या अभ्यासातून नक्कीच समोर येतो.